नांदेड़ के करीब एक आश्रम शाला के तकरीबन 60 तलबा फूड पॉइजनिंग का शिकार हो गए हैं। इन तलबा का इलाज नांदेड़ के सरकारी अस्पताल में चल रहा है। आश्रम शाला में 230 तालिब इल्म हैं। तलबा को दोपहर का खाना दिया गया, जिसे खाने के बाद कुछ तालिब इल्मों को मतली और कै की शिकायत लाहक हो गई। स्कूल के असातिज़ा ने तलबा को फौरी सरकारी अस्पताल में दाखिल करवाया। तमाम तलबा जेरे इलाज हैं और इनकी हालत खतरे से बाहर बताई गई है। या ठिकाणी आमच्याकडे 4 ते 7 तारखेपर्यंत एक प्रोग्राम होता। NCC स्काउट गाईडचा जे आहे स्काउट गाईडचा मेळावा बघा एक 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत होता जिल्हास्तरीय। मग त्याच्यामुळे काय झालं आहे की मुलांना म्हणजे आता अपुरी झोप, आता जेवण वगैरे होतं, जेवणाचं टायमिंग वगैरे काही नसल्यामुळे आता जे आमचा डेलीचा टायमिंग जो असतो सकाळी 9 ते 10 मध्ये जेवण आणि संध्याकाळी 6 ते 7 आणि दुपारी 1 वाजता नाश्ता असं असतं। मग त्याच्यानुसार हे यांना कसं त्याच्यामुळे काही 1-2-3 मुलं उलटी झाली म्हणून आमच्याकडे आले। हॉस्पिटलला पाठवा म्हणल्याच्यानंतर काही मुलांनी जे हे केलेलं आहे की म्हणजे माझं पण डोकं दुखते, कोणी म्हणे मला पण मळमळ होते। याच्यामुळं त्यांना मी असं म्हणजे आमच्याकडे रिक्स वगैरे काही नको आहे म्हणून आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलो।